तुम्हाला वाटलं असं काय खाते. आजचा दिवस लय खूप छान आहे. संडेचा दिवस आहे. माझ्या लेकीनं काय केलं खायला सकाळी सकाळी नाश्त्याला बघा. गरमागरम पालक भजी. तर तुम्हाला दाखवते मी पालक भजी. आता आंघोळ करायला लावलं पटकन पहिलं खायला. तिला लेकीशिवाय नसते म्हणतात कोणी. खरं आहे. सगळं सुख दुःख लेकीला कळतं. तर सकाळी सकाळी तिनं कसाचा बेत केला आहे बघा. काही पालक भजी एकदम मस्त चविष्ट पालक भजी केली तिने. आणि इतके खमंग लागल्यात ना छान. तर लय भारी खावंसंच वाटते किती. आता मी तर 5-6 भजी खाणार आहेत आता. जाऊ द्या जीवाची आईस करून घेऊ द्या. टेन्शन म्हणून का फार बदल झाले डोकं. चालून दवाखानाच काय हेच काय तेच काय. आता परत कांदा कापलाय तिने. लई हॉटेल टाकलं तरी पोरगी ना लई चविष्ट पदार्थ बनवून देईल बघा. मला वाटतं हे ना हॉटेलच टाकावं. वा क्या बात है. अशी सुगरण माझी लेख आहे. मला पण येत नाही काय बरं का. काय पण तिने साधं जरी फोडणी दिली ना कालूनाला तरी पण लई चविष्ट लागते. काय पण कालून भाजी म्हणा. माझ्या हाताला चव नाहीये पण त्या पुरीच्या हाताला इतकी चव आहे. कुठून आली उतरली काय माहित नाही. आता का दूध गरम केले. आता बॉबी तळाचा बेत चालाय. आज काय खाऊन पोट फुगवायचं ध्यान आहे काय 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 कळलं ना मला. तर तुम्हाला दाखवते त्या पावासोबत काय दुधासोबत काय खायचं आहे तर तुम्हाला दाखवते. थांबा. काय दिसलं तुम्हाला ही पावाची लादी. पाव आणि दूध खायचं. आणि केवढ्याचे पाव आहेत गे. 54 बघा. 54 रुपयाचे पाव आणले. दूध आणले. आणि तुम्हाला सांगते थांबा. शेवाई करायची. अजून शेवाई सोबत दुधासोबत शेवाई खायची. आता शेवाचे बी पुढे आणून ठेवले तिने. तर पालक थोडीशी उरले त्याचं काहीतरी करायचं चाललंय. अगं ताटात घेऊन खा ना. हे काय पद्धत हा झाली. अगं काय करते तू. काय चाललंय तुझं. इकडं काय चाललंय. झोपा चालले त्या झोपतून काय चाललंय बघा इकडं. काय बघत बसली बघा सकाळी सकाळी. अगं उठ की बाई. आता खायला तर उठ उठ खायला उठ बाई. तसं करून उठ तोंड तर देऊन खा. ते बघ कसं चालले. हाणलेली भजी गरमागरम भजी चालू झाल्यात. छान झालेत का. कसे झालेत भजी. ताटात घे आणि खाली बस. हा भजी ती ताटात घे आणि खाली बसून खा. तसं उभं राहून कुठं पण खाऊ नको. आता तो का ती कामावून आले ते आणि तो का तिने झोपल्यात. तर त्यांना जर उठवलं मारच खावं लागणार आहे. कारण की 2-3 दिवस नाईट करून ते थकून गेले. आणि दिवसा बी झोप नाही रात्रीची बी झोप नाही. आता जर हात लावला की मग मारायला उठणार. मारताना मग तू एवढीच बळजुबरी करायची काय मग गरज आहे माझी. तर मी पण नाही उठणार. आणि आता जर समजा त्याला जाग नाही आली तर दुपारी 2ला 3ला जाग येते. मग आता 3ला जाग आलं. आता ती 3 वाजता कवा त्याच्या मनानं उठल तर उठल. आता आपण उठलं तर ते जबरदस्तीनं मारायला उठणार अंगावर. त्यापेक्षा ती नकोच उठवायला. तेच ती मनानं कधी उठायचं तर उठू द्या. पण केला नाश्त्याला तर आता वाटतं की आपल्याला बी आता त्याने बी खावं गरम. पण आता इलाज नाही. तिथं लय वसकीने भडकाले ज्वालामुखी उठते. असं झोपेतून उठवायला भाग नाही. आता ही तुम्ही कपड्याकडे लक्ष देऊ नका बरं का. आता पावसाळ्याचा दिवस आहे आणि कपडे कुठं पण वाळू घातलेले आहेत घरात. आम्हाला बाहेर जागा नाही वाळू घालायला. तर पाऊस येतोय बाहेर. जरा पाणी नितळलं की मी आतमध्ये घरात आणून टाकते. आणि जागा नसल्यामुळं होते कपड्याची हेडसांड. तर हे झालं का. आता माझ्या नातीनं काय काय बनवले तुम्हाला सांगते.
आता मॅडम म्हणल्या की त्यांना गणपती बनवून आणा, घरी गणपती बनवायचा. तर कसा बनवला त्यांनी तुम्हाला दाखवते. छान छान बनवला बरं का, मला आवडला. तुम्हाला कसं वाटते तुम्ही सांगा मला. आता हे काही शिवण्याचा गणपती हो, काही शिवण्याचा हो गणपती. आता हिनं कसा बनवला, पहिल्यांदाच बनवला. त्याचं नाक तोडलं, खाली होतं तर ती वर चिटकावलं, जरा ते तोंडापाशी कालदी लावलं होतं त्याची सोंड. आणि अशा प्रकारे गणपती बनवला. त्याचं पोट कुठं ठेवले काय माहीत नाही. भुक्याजून गेलाय गणपती, पोटमध्ये गेले पार. गणपतीचं अवस्था कशी केली, उपाशी तापाची राहिला ते गणपती. पोट पार व्याकुळ होऊन वाकून गेलाय गणपती. मग आता ही झाला का, आता ही शिवण्याचा झाला. शिवण्या म्हणजे चिवू. आणि आता ही सायलीचा गणपती बघा. आता हे काही डाव्या सोंडाचा गणपती केला तिने. त्याची बेंबीट कुठं केली, बेंबी बघा. आता मध्यभागी बेंबी करायची, तर कुठल्या भागाला केले तिने, उजव्या साईडला केले. तर काय पोरांचं सांगता येत नाही काय करतील काय नाही, पण मजेची छान करते ती. येडा भाव देवा पाव म्हणतात ना, लहान लेकरातच देव प्रसन्न असते म्हणतात, ते खरं आहे. पण त्यांनी काही जे केलं तर पण त्यांचं कौतुक किती भारी. त्याला आनंद वाटत बनवून आणल्यात. तर मला पहिलं दाखवायला की आई माझा गणपती बघ, ती म्हणते माझा गणपती बघ. म्हणलं छान आहे छान आहे, तुमचा उद्देशाला व्हिडिओ बनवते असं त्यांना म्हणून मी खुश केलं. तर मी खरंच बनवते त्यांचा व्हिडिओ, त्या दोघींचा गणपती कसा वाटला तर मला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. दोघीचे गणपती तर कोणचा गणपती चांगला वाटतोय, मध्यमवर्गीय, तर तुम्ही सांगू शकता की कसा गणपती बनवायचा. आणि त्याला टिप्स जरा द्या तुम्ही. मला पण नाही जमत की गणपती कसा बनवायचा चिखलाचा. तर चिखल पण आता कुठून आणलं चिखल मला माहीत नाही. तर आजूबाजूला तर आमच्या चिखल नाही, तर कुठून आणल्यात माहीत नाही, कोणाच्या शेतात जाऊन. तर अशा प्रकारचा त्यांनी गणपती बनवल्या त्या. तर तुम्ही मला सांगू शकता की त्यांनी कसं बनवलं आणि कसं बनवायला पाहिजे त्यांच्या. मला तर वाटतं त्यांच्या मानानुसार, म्हणजे आता एक 3रीला आहे, एक 4थीला आहे. त्यांनी कधी बनवलाच नाही, पहिल्याच वेळेशी गणपती बनवला आहे असा त्यांनी. तर ते मला वाटते बऱ्यापैकी चांगला. काय का असणार त्याचा आकार तर दिला आहे ना त्या गणपतीचा, मग तेवढ्यातच आभार आहे. तर ही जरा लयच व्याकुळ दिसतो गणपती. त्याचं जरा खाण्या वाचून हाल केल्यासारखं असं वाटते मला गणपतीचं. हे शिवण्याचा गणपती आहे. डोळे फाडून बघायला लागलाय गणपती. भुक्याजून व्याकुळ झालेला दिसते ते. आणि हे तर स्वागत करायसाठी तयार होऊन उभं राहिलेलं दिसते, बघत बसले ते. मला तर लय आवडलं, छान छान. मी तर लय भारी वाटलं, त्याची पप्पी घ्यावं वाटलं, त्या गणपतीची कौतुक करावं वाटलं मला. काय नको खातो, काय काय चाललंय सकाळी सकाळी पोटात भरायला एवढं जागा तर पाहिजे का नाही. सकाळी सकाळी भूक लागत नाही मला, 9, 10, 11 वाजता भूक लागते. तर लय छान छान आज खायला पण आहे बरं का. नको वाटते एवढं लवकर, पण राहत नाही. तोंडात भजी घातली पोरीनं तोंडात, सकाळी सकाळी खाल्लं एक भजी मी. तर खाणार आहे पण आताच नाही, थोड्या वेळाने खाते मी. त्याचा स्वयंपाक होते तोवर. मला आज स्वयंपाकाला सुट्टी दिली माझ्या पोरीनं. आणि कधी तर असं त्यांना पण सुट्टी भेटते. तिला वाटते की रविवारचा आपण आराम करावं, पण कशाचा आराम भेटते तिला, पण कामच घरी सुट्टीच्या दिवशी राहते. तर तिनं मला आज म्हणते रविवारचं ती कपड्याला मला नाही, कपडे धुवायला देत नाही. परत स्वयंपाकाचं नो टेन्शन, आणि ते पण साधंसुद्धा नाही, चांगलंच बनवणार ती रविवारच्या दिवशी. तर रविवारच्या दिवशी चांगलं ती खायला बनवते. तर मला अभिमान आहे माझ्या पुरीचा, कौतुक आहे की नातिवाचा पण कौतुक आहे की त्यांनी किती छान गणपती बनवला. आणि आता बसवणार आहेत त्यांनी गणपती, शाळेमध्ये नेऊन द्यायचे त्यांना ते गणपती. तर कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवू शकता तुम्ही. एवढंच सांगायचं होतं मला की माझ्या नातीचं आणि पोरींचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे. पोरगी असावी माणसाला, ते लोक म्हणतात मुलगी नसावं, पण तसं नाही, मुलगी असलीच पाहिजे. आईला आराम त्या मुलीपासून भेटतो. मला तर अनुभव आहे. तुमचा अनुभव कसा आहे मला ते नक्की सांगा. बाय.
जीप प्राथमिक शाळा